तसेच जागतिक विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हे पहा, संपूर्ण जगाचा पोशिंदा, संपूर्ण जगाला धान्य पुरवणारा, अन्न पुरवणारा शेतकरी राजा आयुष्यभर कष्ट करून आपला अन्न पुरवतो. परंतु या शेतकरी राजाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाऊस. आपण सर्व शेतकऱ्याचीच लेकरं आहोत, म्हणून आपल्याला ही जाणीव पाहिजे की रात्रंदिवस शेतीत काबड कष्ट करून ही शेती पिकवावी लागते. त्याकरता पाण्याची सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेती पिकवण्याकरता पाणी. आणि हे पाणी जे मिळतं आहे ते पावसापासून. कधीकधी पाऊस उशिरा येतो, पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो, शेतकऱ्याचे हाल होतात. ही वेदना कविवर्य संदीपजी राऊत यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. हीच कविता मी 19 फेब्रुवारीला मुळशी तालुक्यामध्ये ज्यावेळेस गेलो होतो तिथं सादर केली होती. जळे उन्हात भिजून माय वेचती या दाना, जळे उन्हात भिजून माय वेचती या दाना, येई डोळ्यात भरून तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना. जळे उन्हात भिजून माय वेचती या दाना, पाणी पावसाची आस उभ्या घराला दाराला, पाणी पावसाची आस उभ्या घराला दाराला, झाला बेईमान जरा नाही हुंद का ढगाला, नाही हुंद का ढगाला, गेला वनवा जाळून तरी उरात वेदना, गेला वनवा जाळून तरी उरात वेदना, येई डोळ्यात भरून तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना. किती करू मशागत मोती पिकना शेतात. शेतकरी राजा रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करून जर अपेक्षित पीक मिळत नसलं तर तो हवालदिल होतो, नाराज होतो, कधीकधी कर्ज काढलेलं असतं. किती करू मशागत मोती पिकना शेतात, काय पाकरांना देऊ इथं गिधाड येतात, इथं गिधाड येतात. जे काय पिकलंय ते सर्व सावकारांनाच द्यावं लागतं आणि लेकरांना उपाशी ठेवावं लागतं. काय पाखरांना देऊ इथं गिधाड येतात, इथं गिधाड येतात. सावकाराचा पाऊस होता आणला उसना, म्हणजे कर्ज आणलं, त्याचं व्याज भरून भरून शेतकरी राजा बिचारा थकून जातो. सावकाराचा पाऊस
होता आणला उसना येई डोळ्यात भरून तरी पाऊस भेटना, तरी पाऊस भेटना. जग तळ्यात कोंडलं नाही खळाळलं पाणी, जग तळ्यात कोंडलं नाही खळाळलं पाणी. फास घेतला झाडाला नाही रडायला कोणी, नाही रडायला कोणी. कधी कधी आपण ऐकतो शेतकऱ्याने आत्महत्या केली. ह्या घटना अशातून घडतात. दुष्काळ पडतो, कर्ज काढलेलं असतं, ते कर्ज फेडू शकत